का ग, काय झालं? का रडतीयस? आई, मी नाही जाणार परीक्षेला. हवं तर मी घरातलं काम करेन, पण मला नाही व्हायचं डॉक्टर. अगं हो, पण काय झालं ते तर सांग. चौकातील ती टवाळखोर पोरं येतात जातात छेड काढतात, अश्लील हावभाव करतात. आज आज तर चक्क माझा हात धरला. मला भीती वाटते ग आई. जर यांनी मला... अगं ए वेडी, असं भिवून कसं चालेल? तू विसरलीस का? तू एका सैनिकाची मुलगी आहेस. तुझे बाबा जसे शत्रूला यमसदनी पाठवतात तसं तू का नाही करू शकणार? अगं पण मी कसा प्रतिकार करू? मी तर इतकी नाजूक आहे. मी काय करू शकते? ती मवाली आहेत. अगं कोण म्हणतं तू नाजूक आहेस म्हणून? हे बघ, तू जर बादली भर धुणं आपटून आपटून धुवू शकतेस, तर ही तर काय नुसती मवाली पोर. रोज पोळ्या लाटून लाटून तुझ्या मनगटात 10 हत्तींचं बळ आलंय. उठ, आणि आई दुर्गेचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहेच की. आणि एक लक्षात ठेव, आपण स्वतः जर लढलो तरच ह्या समाजात टिकलो. अगं पोरी, तू विसरू नकोस. हे बघ, आपण सावित्रीच्या लेकी आहोत. ज्या जिजाऊनी शिवबा घडवला त्याचा वारसा घेऊन जन्माला आलोय आपण. वेळ प्रसंगी लहान मूल पाठीशी बांधून झाशीची राणी इंग्रजांविरुद्ध लढली, आणि तू ह्या मवालांना घाबरतेस? उठ आणि ताठ मानेनी जा आणि प्रतिकार कर. अगधावाई खाई खाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधावाई खाई खाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात त्रिशूळ तू हातात आई घे, पडतेच आज संभाळाला दे. आणि अंबाबाई बालकांवर जर अत्याचार होत असतील तर त्या विरोधात तक्रार करण्यासाठी आपण 1098 या चाइल्ड लाईनच्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तसेच जर आपल्या माता भगिनींची कोणी छेडछाड करत असेल तर 112 या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता. चौपाटी कारंजा